आज मी करणार होते मटार नगेट्स। त्याच्यासाठी मी 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं आधी वाटून घेणार आहे। लसूण आणि आलं आपण आता व्यवस्थित वाटून घेतलं। याच्यात आता आपण 1 वाटी मटार घालणार आहोत आणि हे पण आता आपण बारीक करून घेणार आहोत। मी मटार अशा पद्धतीने वाटून घेतलेले आहेत। एका कढईत आता मी तेल तापत ठेवले, त्यात थोडे जिरे टाकले, 1 चमचा लाल तिखट, थोडेसे ऑरिगॅनो आणि चाट मसाला आणि आपण जे वाटण वाटलं होतं वाटाण्याचं ते, थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि 1-2 मिनिटं परतून घेऊ आणि याच्यात पाणी टाकूयात। आता याच्यात 1 ग्लास पाणी टाकूयात। याला उकळी आली की आपण याच्यात आता रवा टाकणार आहोत। आपल्या पाण्याला आता उकळी आली आहे, आता आपण त्याच्यात मीठ टाकूयात आणि आता आपण याच्यात बारीक रवा टाकूयात आणि हे सगळं आता एकजीव करून घेऊयात। याला आता आपण थोडंसं वाफवून घेऊयात। 5 मिनिटं याला झाकण ठेवून वाफवून घेऊ। असं मी आता एका ताटात काढून घेतलंय। याच्यात आता आपण थोडेसे तीळ घालणार आहोत आणि 1 उकडलेला बटाटा, आणि 1 उकडलेला बटाटा आणि आता हे सगळं व्यवस्थित मळून घेणार आहोत। आपलं पीठ आता असं छान मळून झालंय। आता याच्यातला आपण 1 छोटा गोळा घेऊ आणि त्याचा रोल करूयात। याच्या पोळपाटावर थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकले आणि असं याचे आता लांब लांब आपण रोल करून घेणार आहोत। असे एवढ्या साईजचे रोल करून घेणार आहोत। तुम्हाला हवं तर याचे वेगवेगळे शेप तुम्ही करू शकता आणि आता आपण हे कट करून घेऊयात। हे आपले आता असे कट करून झालेत। त्याला थोडासा परत शेप देऊयात। आणि आता आपण हे तळूयात। आपलं तेल आता व्यवस्थित तापले। आता आपण याच्यात नगेट्स टाकून तळून घेऊयात। नगेट्स आपण आता मीडियम गॅसवर तळतोय। खूप फास्ट गॅसवर तळले तर ते आत कच्चे राहतील, म्हणजे वरतून फक्त क्रिस्पी होतील आणि आत तसेच कच्चे राहतील। आपले नगेट्स आता छान झालेत। आता आपण ते काढून घेऊया। बाकीचे पण आपण असेच तळून घेणार आहे।
आपले नगेट्स तयार झालेत. खूप छान असे क्रिस्पी झालेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कशा वाटतात माझ्या रेसिपीज कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.